श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजचा विषय प्रत्येक गृहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। अनेक महिला रोज स्वयंपाक झाल्यानंतर गॅस स्वच्छ करतात, ओटा पुसतात आणि संपूर्ण स्वयंपाकघर नीटनेटकं ठेवतात। पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पूर्वजांनी स्वयंपाकघराला केवळ एक खोली न मानता देवी अन्नपूर्णेचं मंदिर मानलं आहे। त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की स्वयंपाक झाल्यानंतर गॅस धुताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचा, अन्नाचा आदर का करायचा आणि घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी आपल्या परंपरेत कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। आपल्या हिंदू धर्मात अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलं आहे। याचा अर्थ अन्न हे देवा समान आहे। आपण दररोज जे अन्न खातो ते फक्त भूक भागवण्यासाठी नसते, तर ते आपल्या शरीराला शक्ती देतं, मनाला समाधान देतं आणि जीवन जगण्यासाठी ऊर्जा देतं। म्हणूनच अन्नाचा आदर पूर्वीच्या काळात ही आपल्या संस्कृतीची परंपरा असायची। त्या चुलीला रोज सकाळी स्वच्छ केलं जायचं। अनेक ठिकाणी चुलीला हळद कुंकू लावून नमस्कार सुद्धा करायचे, कारण त्या चुलीमुळे संपूर्ण कुटुंबाचं पोट भरत होतं। आज चुलीची जागा गॅसने घेतली आहे, पण त्याचं महत्त्व अजूनही तेवढंच आहे। एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यामध्ये अन्नाच्या महत्त्वाबद्दल चर्चा चालली होती। भगवान शंकरांनी म्हटलं की हे जग माईक आहे। तेव्हा माता पार्वतींनी अन्नपूर्णा देवीचं रूप धारण केलं आणि पृथ्वीवरील अन्न नाहीसं केलं। काही दिवसातच लोक उपाशी राहू लागली, देवतांनाही अन्न मिळेनासं झालं। तेव्हा भगवान शंकरांना अन्नाचं खरं महत्त्व समजलं। त्यांनी माता अन्नपूर्णेकडे जाऊन अन्नाची याचना केली। तेव्हापासून अन्नाला देवाचं स्वरूप मानलं जातं। याच कारणामुळे आपल्या घरातील स्वयंपाकघराला विशेष महत्त्व दिलं आहे। अनेक लोक विचारतात की स्वयंपाक झाल्यानंतर गॅस धुणं योग्य आहे का? याचं उत्तर आहे होय, नक्कीच योग्य आहे। स्वच्छता ही देवपूजे समान आहे, पण गॅस स्वच्छ करताना अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या। कधी-कधी गॅसवर भाताचे दाणे, पोळीचे तुकडे किंवा इतर अन्नाचे कण पडतात। ते साफ करताना त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण अन्न तयार होण्यासाठी शेतकऱ्याचं कष्ट, निसर्गाची कृपा आणि अनेक लोकांचं श्रम लागत असतात। त्यामुळे अन्नाबद्दल आदराची भावना ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपल्या घरातील महिलांना अन्नपूर्णेचं रूप मानलं जातं, कारण त्या संपूर्ण कुटुंबासाठी प्रेमाने अन्न तयार करतात। म्हणूनच ज्या घरात महिलांचा आदर केला जातो त्या घरात सुख आणि शांती नांदत असते। वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावं। रात्री झोपण्यापूर्वी गॅस स्वच्छ करावा, ओटा पुसावा आणि भांडी धुवून ठेवावीत। यामुळे दुसऱ्या दिवशी कामाची सुरुवात चांगल्या वातावरणात होते। काही ठिकाणी अशी श्रद्धा आहे की रात्री गॅस पूर्णपणे घाण ठेवू नका, कारण स्वच्छता ही सकारात्मकतेचं प्रतीक आहे। स्वच्छ स्वयंपाकघर पाहून मनालाही प्रसन्न वाटतं। आपल्या आजी आजोबांनी एक गोष्ट नेहमी सांगितली आहे, घरात आलेल्या अन्नाचा आदर करा, अन्न कधी वाया घालवू नका, कारण अन्नाचा अपमान म्हणजे देवी अन्नपूर्णे मातेचा अपमान मानला जातो। एक छोटीशी कथा सांगते। एका गावात एक गरीब कुटुंब राहत होतं। त्याच्याकडे फारशी संपत्ती नव्हती, पण घरातील स्त्री रोज अन्नपूर्णा देवीचं स्मरण करून स्वयंपाक करायची। ती अन्नाचा कधीही अपमान करत नव्हती। हळूहळू त्या घरात सुख, समाधान आणि बरकत वाढू लागली। लोकांना आश्चर्य वाटलं। तेव्हा ती स्त्री म्हणाली, मी रोज देवाचे आभार मानते आणि अन्नाचा आदर करते। हाच तिच्या सुखाचा खरा मंत्र आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरतो। जेवण करण्यापूर्वी देवाचं स्मरण करणं, अन्नासाठी धन्यवाद देणं आणि अन्न वाया न घालवणं आपल्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात।
स्वयंपाक झाल्यानंतर गॅस स्वच्छ केल्यानंतर तुम्ही 2 मिनिटे माता अन्नपूर्णेचं स्मरण करू शकता. अन्नदाता सुखी भव हा छोटासा मंत्र म्हणू शकता. यामुळे मनात सकारात्मक भावना निर्माण होते. खऱ्या अर्थाने समृद्धी म्हणजे फक्त पैसा नव्हे, घरात प्रेम असणं, सर्वांना पुरेसं अन्न मिळणं, कुटुंबातील सदस्य आनंदी असणं आणि घरात शांतता असणं हीच खरी समृद्धी आहे. म्हणून आजपासून एक संकल्प करा, अन्नाचा आदर करा, अन्न वाया घालवणार नाही याची काळजी घ्या, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, माता अन्नपूर्णेचं स्मरण करा आणि आपल्या घरात आनंद, सुख, समाधान वाढू द्यात. तुम्हालाही वाटत असेल की अन्नाचा आदर करणं ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे, तर कमेंटमध्ये जय माता अन्नपूर्णा नक्की लिहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.